तर आवर्जून हजर असतात आणि एक भजन प्रेमी गांगुली यांच्याकडून या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद. कैलासवासी संजय काशीराम माळगाव यांच्या स्मरणार्थ श्री विजय देवळेकर म्हणजे गांगुली यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. त्याचप्रमाणे आबा कुळकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी मालक बुवा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे गजर बुवा, मी तुमच्या भजनात अजिबात नाव ठेवणार नाही. मी पहिल्यांदाच बोलले कारण नियमावलीनुसार पहिला नोटेशन भजन आणि रूपाचा अभंग इथपर्यंत जास्ती बुवा लोकांनी बोलू नका असो विषय होतो म्हणून मी बुवा बोलले नाही. नाहीतर मी किती बोलू शकते तो संपूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे. माझ्याकडं कोण समोर रागिष्ट असलो तरी त्याला थंडवण्याची ताकद फक्त पुजारी बुवा था. किती तुम्ही माझ्याकडे भडाकलास तरी तुमका कसं थंड करूच त्याचं औषध माझ्याकडे 100% आहे. आणि तोच विषय मी केले बुवा. म्हटलं आपण आज थंड घेऊया. मालक बुवा आमच्या म्हटलं पडेल या विभागात बुवा, इकडच्या विभागात तुम्ही पहिल्यांदाच आलाय आणि त्यामुळे मी आज तुमका चान्स देण्याचा विचार केले होते. पण आता थोडासा माका बोलूचा लागणार आहे कारण भजन रसिक नाहीतर होईल कसा की सगळंच मुळमुळीत झाल्यासारखं होत माहिती. आज शिवजयंती म्हटल्यानंतर त्या पद्धतीत आपण सुरुवात झालेली आहे. आता गजरात थोडासा पेटवावून घेऊया. गाणी इतकी काय मी म्हणणार नाही तुमच्या इतकी, कारण तो सुद्धा नियम हा की ऑर्केस्ट्रा कोणी लावू नका म्हणून. त्यामुळे 1-2च गाणी म्हणा. आमका ती नवीन प्रेमावर वरलं नको की काय नको. आमचा झाला सपोय सगळा सपाट. आमका प्रेमाची गाणी नको की काय नको. दुसरी गोष्ट तुम्ही पटकन बोललात बुवा की तुम्ही सुद्धा पुजारी बुवा वावत जाता आणि लग्न लावतास. माका काय कुत्रो चावलेलो नाही उगाच कोणाचे तरी कमी पैशात लग्न लावू. कोणतरी बुवा फरमाईश करतात त्याच वेळी मी लग्न लावते. नाही तर मी उगाच तरी आपलं स्टॅमिनो कशात घालवा. पण रात्री तुमका बुवा सांगते माका 100% लग्न लावूचा सांडव्यात. कारण माझी 4थी वेळ आहे. पण 3 वर्ष बुवा ज्या पोरग्यांची मी थंय लग्न लावलंय 3 वर्ष त्या पोरग्यांची बुवा लग्न झाली नाही. या 4थ्या वर्षी बुवा माका मुद्दाम परत ठेवला नाही आणि त्या पोरग्याचं माका नावही सांगितलं नाही. त्याचं आता लग्न ठरवतं आणि त्याचा मी लावणार आहे आणि 100% त्याचा मे महिन्यात होणार आहे की 5व्या वर्षी पुन्हा मी पुढच्या वर्षी लगीन लावत सांगते. लग्नाच्या हॉलमध्ये बुवा भजन मी मग संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव बुवा असतात की लग्नाच्या हॉलमध्ये पहिल्यांदाच भजन केलंय बुवा मी. माझा मोठेपणा सांगत नाही, हे सगळे तुमचे आशीर्वाद. पण लग्न म्हणजे हा विषय काही वेगळं असो माका वाटत नाही. आपल्या जीवनातली महत्वाची गोष्ट म्हणजे लग्न. फक्त त्याच्यात वेळ जाता असत या तुम्ही म्हणतात ठीक आहे. पकडे नाही ना भूस येऊ. लांब लावा लांब. होय सर नाही तर काय होय. टोपी पण काढून ठेवले आता. भूशीला तर सगळा कातळ टाकीत दगू. कातळावर काय नाही काय असतं तिने सांगितलं नाही मगाशी. माझ्या कातळावर भरपूर आहे पण पुजारी बुवांच्या कातळावर बोलले काय नाही. माझ्या दीक्षित सरांका वाटला माझ्याबद्दल प्रेम आणि मी मेले ना बुवा आणि माझं स्मारक बांधूचा काढला आणि तरी माका खर्च नाही. एखादं गुळगुळीत दगड आणून ठेवला आणि तरी लोक समजतील या पुजारी बुवाचं स्मारक आहे. फक्त दगड गुळगुळीत होईल. ब्रँड आपला महाराष्ट्रात. तर बुवा ह्या गाणं मी तुमच्या मालाडमध्ये पण आता म्हटलं होते माहिती आहे. मी अभिमानान या गाणं म्हणते. मी बाकीची गाणी म्हणण्यापेक्षा हे खूप महत्वाचं गाणं. स्वर्गापेक्षा सुंदर असा
स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव. 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 जगाच्या नकाशात शोभून दिसता आमच्या कोकणचं नाव. जगाच्या नकाशात शोभून दिसता आमच्या कोकणचं नाव. जगाच्या नकाशात शोभून दिसता आमच्या कोकणचं नाव. सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन. सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. जांभळा करवंद फणस काजू नारळ पोपळीचो बागो. जांभळा करवंद फणस काजू नारळ पोपळीचो बागो. जांभळा करवंद फणस काजू नारळ पोपळीचो बागो. कोकणाची शान जगात मिरवता देवगडचो हापूस आंबो. कोकणाची शान जगात फिरवता देवगडचा हापूस आंबो. कोकणाची शान जगात फिरवता देवगडचा हापूस आंबो. सुपाऱ्याची झाडा कोकमाचो आगुळ दारात केळीचो बंधन. सुपाऱ्याची झाडा कोकमाचो आगुळ दारात केळीचो बंधन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. कोकणात आमच्या दशावतार डबलबारी फेमस. कोकणात आमच्या दशावतार डबलबारी फेमस. कोकणात आमच्या दशावतार डबलबारी फेमस. नमन झाकडी शक्ती तुरा शिमग्याचो उत्सव जगास. नमन झाकडी शक्ती तुरा शिमग्याचो उत्सव जगास. नमन झाकडी शक्ती तुरा शिमग्याचो उत्सव जगास. परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून. परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. सर बघताच तो तुमच्या पडेलचोच भाचो हा पडेलकरांना वारकांचो कायम असता भजनात तो. आणि चतुर्थीत तर म्हाका वाटतं तो झोप बीप तेचो विषयच नसता. भारी आहे तो माझ्या पाठी म्हाका वाटतं ह्यो पुतणी चालवणार 100%. तर बुवा आज गाणी मी काय जास्त बोलणार नाही, थोडस या ठिकाणी सन्माननीय विकास दीक्षित सर यांच्याकडून हे त्या सिद्धेश झांजवाद
सिद्धेश पुजारी याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा गेले कोणी चहा पिऊन गेले, लवकर गेले, वेळेवर यावं चहा पिऊन. पण मी तिकडे ट्रेनमध्ये काही गेले तेव्हा काय झालेलं तर सांगायचा ना, तर पुढे येत असले तर बरा पडाल सांगा बऱ्यापैकी. या ठिकाणी माणिक दळवी बुवा माझे गुरुबंधू या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. मगाशी दिप्तेश मेस्त्र्यांचं नोटेशनाची चाल मी घेतल्याबद्दल बुवा बोलले, पण त्याच्यात समजा काय वाईट केलं असतं तर बुवा बोलला असतास तर मी मान्य केलं असतं. पण दिप्तेश मेस्त्री बुवांची फक्त त्यांचा शंकराचं नोटेशन त्याने गायले आणि मी साधारण गणपतीचं नोटेशन करून ती चाल घेतली. बाकी काही विषय वाईट करू नाही, चहा पियाला असते हो. मी असंच म्हटले तुम्ही हो, मी असंच बोलले चहा पिऊन यायचं असतं. आज पाहुण्यास हो तुम्ही या कसं डबल वारी म्हणून बोलायचं लागतं, बाकी काय विषय नाही. आमचा काय वयवरचं भांडण नाही, या 2-4 तासाचा विषय असतं. हे काय काय बुवांका तार कळत नाही, ते उगाच तरी घरचा बिरचा आणून आणि रात्री पण वागोटण्यात बारी येते, उगाच तरी भांडणा बिन्ना काहीतरी करू नको. कारण समोर सुद्धा तो पेटणार आणि उगाच पेट हुशार, ते थोडा कंट्रोल करा. ते रात्री माझ्याबरोबर व्यंकटेश आम्ही तरी झंगाट नाही करीत, पण मजा जाम करणार, तशी मजा करा. बाकी काय तुमका मी वाईट म्हणत नाही, पण तुमका कसे बुवा म्हणतात की तुम्ही रागिष्ट बुवास म्हणून. मी म्हणणार ना, मी कधी बोलले तुमका रागिष्ट म्हणून, पण म्हणतात त्याच्यावर विचार करा, ते किती म्हणतात त्यांनी त्याच्यावर कंट्रोल करा थोडं. कारण या आता नियमित भयानक सगळा झालेला, बरोबर ना, त्यापेक्षा आपण नरम रवलेला बरा. बुवा तुम्ही आई वडिलांचं पण महत्व एवढं जर चांगला तर तुमचं मी चांगलाच सांगते ना. शिवाजी महाराजांबद्दल पहिल्यापासून इतकं जबरदस्त बोललात ना बुवा, नाद फुळा गणपती फुळा. कशासाठी तुमका माझ्या बोलू का पुजारी बुवांका, किंवा मी तुमका बोलू का वय कशासाठी? जबरदस्त बारी चढली आहे ना, बरोबर. काही एक वाईट होत नाही आणि बरोबर आहे, तुमच्या जागी तुम्ही योग्यच, बरोबर आहे. फक्त गाणी जरा जास्ती झाली ती असू दे, झाल्याबद्दल पण माझा काय म्हणणार नाही. वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राज्याची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राज्याची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. स्थापनेचा टिळा मस्तकी लाविला, सह्याद्रीच्या शिरावरी भगवान द्याचा रोविला. माझ्या तरुण वर्गासाठी एवढंच सांगेन की गाड्या जरा चालवताना, प्रत्येक तरुण वर्गाने गाड्या चालवताना जरा सावकाश चालवा. कारण तुम्ही गाडी घेऊन जेव्हा बाहेर पडता त्यावेळी आई वडिलांची अवस्था काय होत असेल
ते प्रत्येक तरुण वर्गाने लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, आई वडिलांची सेवा करा. बुवानी सांगितलं, कारण दोन्ही बुवा, मालक बुवा काय किंवा मी, या पडेल कॅन्टीनवर आज येऊन भजन करू शकलो, त्याला कारणीभूत आमच्या आई. त्या माऊली समजा जन्म दिला नसता तर दोन्ही बुवा इथे येऊन भजन करू शकलो नसतो. त्या माऊलीचे उपकार, कारण आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार आणि बाप तो बाप असतो, बाप कधीच रडत नाही हो. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते, त्यावेळी कोणतरी येऊन कानात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, असं कोणतरी चांगले येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. आणि आई ती आई असते. बुवा, जिजाईंनी शिवाजी महाराज घडवले, जन्म दिला, आणि आज ही जी शिवजयंती आपण साजरी करतोय की त्यांच्यामुळे आपण बिनधास्तपणे, मगाशी तुम्ही सांगितलं, म्हणजे ज्यावेळी जिजाईंना डोहाळे लागले त्यावेळी त्यांना तलवार घेऊन घोड्यावरून स्वार होण्याचे डोहाळे लागले. पण आजची जिजाऊ जर गरोदर असली तर तिका डोहाळे लागतं चायनीज लॉलीपॉप घेऊन या म्हणून सांगतो, की मग पूर्वजन्मा केलो की मग तो पॉप्स म्हणूनच सुरुवात करतात. बरोबर ना? ही परिस्थिती आज बदलत चालली. परमेश्वराकडे मागताना भाऊ असं मागतात की माका एखादी बाबा स्कॉर्पिओ दे, आणि तो पुन्हा पाठ फिरवता तेव्हा काय विचार करता की परमेश्वर माका स्कॉर्पिओ देत ना, म्हणजे त्या परमेश्वरावर विश्वास राहिलेलो नाही कोणाचा. मागताना मागतात की माका स्कॉर्पिओ दे म्हणून, पण पाठ फिरवल्याने की विचार करतात की देत ना देव, म्हणजे विश्वास राहिलेला नाही. आणि कोणा काय मागायचा ह्याच कळत नाही. या महिला वर्गांचा बुवा तुम्ही सांगितलं ना मगाशी, आई ती आई असते, खरोखरच महिला ती महिला, पण ती सुद्धा कधीतरी अतिरेक करतात. एवढं एका बुवा बायकोचा वाढदिवस होतो, आपल्या नवऱ्यात काय सांगितलं तिने, बायकोन आपल्या नवऱ्यात काय सांगितलं, या वाढदिवसात बोललो माका सोन्याचो दागिनो नको, चांदीचो दागिनो नको, पैसे नको, काही नको, या वाढदिवसात माका कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. काय सांगितलं, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. नवरो टेन्शन मध्ये बोललो, कधीच कुणी न वाजवलेला वाद्य मिळत खय. संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण त्याका या वाद्य मिळाला नाही. आणि एका पारावर येऊन बसलो, मित्र येऊन विचारता, अरे एवढ्या टेन्शन मध्ये कशा? तेव्हा तो सांगता, अरे नाही रे, उद्या बायकोचा वाढदिवस, आणि बायकोन सांगितलं वाढदिवसा दिवशी कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या, वाद्य मिळत खय. या ठिकाणी माणिक दळवी बुवा यांच्याकडून सिद्धेश पुजारे यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले, मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. तर या वाद्य मिळत काय? तेव्हा तो मित्र सांगता, अरे टेन्शन घेऊ नको, या वाद्य बोललो आपल्या गावातच बस गाडीवर, आणि त्या गाडीवर बसवल्याने कुंभाराळीत घेऊन गेलो. कुंभाराळीत नेल्याने एक मडक्या घेतला आणि त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, ह्या घे वाद्य. तो बोललो, अरे या वाद्य कसा होईल? तू गप रे बोललो, बस गाडीवर. पुन्हा गाडीवर बसवला आणि एक जुनाड झालेला म्हाव होता, एका आंब्यावर जुनाड झालेला म्हाव होता. त्या म्हाव काढला, त्या मडक्यात भरला, वरना फडक्यान असा बांधून घेतला आणि त्याला सांगितलं, बघ जरा हलवून. मडक्या हलवल्याबरोबर आवाज येऊ लागलो, घुमघुम घुमघुम घुमघुम.
अरे बोललो जबरदस्त वाद्य अरे कधीच कुणी न वाजवलेला, हलवल्यावर गुमगुम गुमगुम. बायको बोललो खुशच होत. वाद्य घेतला आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर बायकोच्या हातात वाद्य दिला, ती खुश झाली. बोललो काय वाद्य आणला नाही, हलवला की गुमगुम गुमगुम. सगळ्या मैत्रिणींना फोन केला, ताबडतोब उद्या सगळ्यांनी वाढदिवसात येवा, गायनाचा कार्यक्रम करूया. आणि सगळे मैत्रिणी येले आणि एका रूम मध्ये गायनाचा कार्यक्रम केला नाही. सगळी पुरुष मंडळी होती, त्यांना सगळ्यांना बाहेर जाऊ दिला नाही. त्यांना बोलले तुम्ही बाहेर जावा, तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. ते पुरुष मंडळी म्हणले ठीक आहे. सगळे जाऊन पारावर बसले. पण त्याच्यातलं एक 7:45 वाले होते, त्याचा डोक्या फिरला. अरे आमच्या सगळ्यांना बाहेर पिटाळतात म्हणजे काय. तो घरी गेलो आणि एक गुलाब घेऊन येलो आणि ज्या रूम मध्ये ती गायन करीत होती तो दरवाजा लावून घेतला आणि बाहेरना कुलूप लावून घेतला. म्हणता करा गायन. आणि त्यांचं गायनाचा कार्यक्रम चालू झालो. पहिले एका मैत्रिणीने आलाप मारून सुरुवात केला, आ आ. दुसरी होती तिने हलवला, घुमघुम घुमघुम घुमघुम. आणि असा त्यांचा गायन चाललेला असताना एक मैत्रीण होती, ती जरा तिका ओव्हर कॉन्फिडन्स होतो. बोललो ह्या वाद्य बंद हा तर इतक्या आवाज देता, ह्या वाद्य समजा फडको आपण सोडलो तर किती मजा येत ना. ते मैत्रिणी म्हणतात आपण तसंच करूया. आणि त्या सोडला नाही आणि आलाप मारला आणि एकानं हलवला. गुमगुम वाद्य वाटच बघित होता, बराच जुनाट झालेला होता. हलवल्याबरोबर वाद्य बाहेर आणि गायकाचा आवाज आय 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 आय. पारावरचे म्हणतात बहुतेक कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळात कोरस मंडळी सुद्धा आय 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 करू लागली. पारावरचे म्हणतात आताशी गवळण घेतला ना. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती चहा देऊ गेली ना नवऱ्या, तेव्हा नवरं म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ती म्हणता तुम्ही जर वाद्य आणलास ना तिने मका सुजवला ना, तुमचीच बायको. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, बोल नको त्या गोष्टीचं हट्ट. बरोबर. ही गोष्ट काय आता कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य खै मिळात माका सांगा. शेवटी त्यांनी तयार केलं आणि आणून दिलं आणि त्याचा परिणाम काय झाला ह्याच माका सांगायचं होतं. या ठिकाणी दत्तू आंबेडकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आणले. यांची फरमाईश आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल इथे कुठच्या पक्षाचा विषय नाही, पण असा नेता पुन्हा होणे नाही ज्यांनी मुंबई वाचवली. कारण बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती. एक बोट वर करून सांगितलेली ना महाराष्ट्र बंद, तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा, ते बाळासाहेब होते. पण आज कोणी सांगितलं ना महाराष्ट्र बंद, तर पाठसून सगळं चालू असतं. पण बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती. त्यामुळे असा नेता पुन्हा होणे नाही. कारण तो वाघ मराठी होता, शिवाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, गाजला गाजला. शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला. शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला. शिवसेना प्रमुख एकच गाजला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, गाजला गाजला.
महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना सुटला घाम कोणी घेईना पुढाकार सारे दिवस मानवी हार इतक्यात एक सरदार उठला म्हणाला महिला उगा शिवाजी को आणि त्यानं एक पिढाऊ चढला नाव त्याचा बुझल खान नाव त्याचं बुझल खान नाव त्याचं बुझल खान नाव त्याचं बुझल खान जिता जागता गडू सैतान अंगी हत्तीचं बळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटेल त्याला चिरमित खानाची सेना निघाली तेवढं उद्ध्वस्त केल्या या बहिणीच्या बुद्धी लुटली कोण कोण रोखणारे वादळ इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये असा वाघिणीचा तो छावा असा वाघिणीचा तो छावा कधी मालकाचा ठेचावा डोक्यात कधी निघावा प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला महाराज खानाच्या भेटीसाठी गेले महाराजांना पाहून खान अजून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान अजून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला पण महाराज हुशार होते ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोंदळा बाहेर काढला कारण तलवारीच्या सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती तलवारीच्या सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती जय भवानी जय भवानी जय भवानी आता काय शिवजयंती अशी वाटली की नाही सगळं वातावरणच बदलून टाकलं जीवाच्या मनात किती बोंबाटते बघू आता रात्री होतंय मन मेलंय तरी चालला पण माझ्या देवगडचं नाव करूचा मान म्हणून मी मग अशी बोलले मग गुळगुळीत धोंडो आणून ठेवला नाही तरी चालला पण मरणार या तालुक्यासाठी बघला असो विषय आहे बाकी मी तुमका काय बोललंय काय अजिबात बोलणार ना आणि त्या ट्रेनच्या ते सुद्धा काहीतरी सांगलास आज्याचा तू मरा कधी मी त्या ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही की वरच्या उठाक माझा हात पोचत नाही कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडी नाही गेलेलं बरं आणि त्या डब्यात गेलास की या कोणतं बोमटतच आपल्या सामानावर लक्ष ठेवा आपलं सामान चेक करा गावात सुन म्हटलं तेव्हा सगळं सामान बरोबर होता आणि काय या चेक करा आणि तपासून पहा या ठिकाणी सन्माननीय बाबू डोंगरे विजयदुर्ग या ठिकाणी आलेले आहेत मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद 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 पॉइंट आहे म्हणजे टर्निंग पॉइंट एका तो मॅच कसो टर्निंग पॉइंट असतात तसं तिने मला आता टर्निंग पॉइंट सांगितलं नाही बारी पेटली खय तर त्याने 101 रुपये दिला नाही आणि पहिल्यांदा बाळासाहेबांचा गजर घेण्यासाठी 101 रुपये दिले त्यांना पेटत गेला असं त्यांचं म्हणणं आणि तो टर्निंग पॉइंट मॅच पण असंच असतं कधी कधी बरोबर बाकी तुमचा व ट्रेनच्या प्रवासाचा विषय नाही संध्याकाळच्या लोकल ट्रेनच्या गर्दीत सापडले आणि प्लॅटफॉर्मवरनं रेल्वेच्या डब्यात कधी गेले ते त्यांच्या तेंकाच काढला नाही ढकलीतच दिला नाही
आणि आतमध्ये गेले आणि वरच्या उकाक धरून उभे, पुढे माणसा, बाजूक माणसा, पाठी माणसा चपटावून टाकला नाही मालक बुवांका. आणि अर्ध्यावर गाडी गेली आणि एका खात सुटली. आता खांजवूचा कसा? या टार्गेट बोलले एवढ्या गर्दीत पुरा कसा करू? कसे बसे हात खाली केला आणि आपला काम चालू केला नाही. बाजू को तो भैया विचारता, ए क्या करता क्या है? बोम क्या करता है म्हणजे खात चुकी तो खांजवता है. तो भैया म्हणता खांजवता है तो तेरा खांजव, मेरा क्यों खांजवता है? बाकी बरं आहे. वो फॅशन पण वाढत चालली आहे. या मी बऱ्याच वेळा सांगते, या कलियुगात तुम्ही पण पॅन्ट तसलीच घालून येणार. 36ची कंबर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत, आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. दर्शन घेऊन वाकलो की पाठकांचा दर्शन घेण्याची काही एक गरज नाही. आपोआप दर्शन होतं. कॉइन बॉक्स उघडे. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके कुठे टाकूचे तेच कळत नाही. ती पॅन्ट घालून बुवा सत्यनारायणाच्या पूजेत जातात ते जातात, आणि जेवणाची पंक्ती वाढून सुद्धा ती पॅन्ट घालतात. तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागोपच विसरतात. ते म्हणतात नको बाबा, तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. फॅशन मोबाईल ही बुवा इतकं अतिरेक झालो. चांगली गोष्ट आहे, या मोबाईलमुळे नाती तुटली. ह्यो मोबाईल जरा कमी वापरा, चांगली गोष्ट, पण त्याचा अतिरेक करू नको. कारण बाथरूम मध्ये गेले तरी मोबाईल घेऊन जातात आणि बसल्या जागेवरनं चॅटिंग करून विचारतात, आता तुला मी काय पाठवू? म्हणजे तू कसल्या कामा केलं नाही विचारतस काय, काय पाठवू? आता काय केलंस ते पाठव. म्हणजे इतकं अतिरेक मोबाईलचा. या मोबाईलमुळे काय काय पोरगे ज्येष्ठ नागरिक होईल त्यांची लग्न ठरली मोबाईलमुळे. नाही तर 42 वर्ष झाली तरी ठरत नव्हती, पण ते फेसबुकवरनं जमला का बिचाऱ्यांचा बारा झाला. बरोबर. या ठिकाणी कैलासवासी संजय काशीराम माळगवे यांच्यासाठी काहीतरी 1-2 ओळी म्हणा असं मंडळाची इच्छा होती, आणि त्यामुळे त्यांच्यावरून एक कडवं घेतो आणि गजरात सुरुवात करून मग गजरातनं थोडासा मनोरंजन करूया. नियतीने तो डाव साधला, घाव घातला काळाने. नियतीने तो डाव साधला, घाव घातला काळाने. संजय माळगवे सोडून गेला तो वाटे आम्हा सुने सुने. संजय माळगवे सोडून गेला तो वाटे आम्हा सुने सुने. गावाचे रहिवासी
त्यांच्या आत्म्याला चिरस शांती लाभो अशी त्या रवळनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. वंगाळ ओटी फसवशी तू लोकांना अत्याचाराने पृथ्वी नासली मुकला साऱ्या क्षणाला तो भुकेला देव भावाचा तो भुकेला बुद्धिवाना तुम्ही बलशाली कर्म खडे बुद्धिवाना तुम्ही बलशाली कर्म खडे मानवाला भ्रष्टाचाराने कहर केला घोर लाविला जीवाला दैत्य रूपी हा मानव सारा निसर्गाला नको झाला आरतीला का हो तुम्ही जीवनी आरतीला का हो तुम्ही जीवनी त्या दुष्ट शकुनी मामाला त्या दुष्ट शकुनी मामाला कलियुगाचा उलटा वारा सत्याला नाही थारा 200 400 1000 500 येती देवा दर्शनाला देव नसे रे त्या देवालयी देव नसे रे त्या देवालयी आम्ही पाहिलाय उभा रस्त्याला आम्ही पाहिलाय उभा रस्त्याला या ठिकाणी पंढरीनाथ आचरेकर या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी या गजराचं शेवटचं कडवं आहे कारण आता गजराची सांगता करतो कारण 7:45 झाले मग परत मालवणात बारीक जाऊचा त्यामुळे 1-1.5 तास तरी लागणार. बुवांचा अभंग आहे मग मी गवळण म्हणणार त्यामुळे वेळ जाणार आहे त्यामुळे गजर थांबवतो थोडं लेट झालं बुवा आम्ही लावतो वेळ बाबा स्वार्थपणाच्या हव्याचा पोटी नको संसार्याला
कार्याला विसरू नको सत्कार्याला आला शिव उघडा जाशील उघडा जपा मुक्ती हरी नामाला या ठिकाणी झंकार साऊंड सर्व्हिस तुमच्यासाठी या शेवटच्या कडव्यात एक गाणं म्हणते कारण एवढी मैत्री बुवा कुठची रेकॉर्डिंग करायची असली तर आता मी रेकॉर्डिंग तुमचं पाठवलं होते ना ती त्यांच्याकडेच केलेली झंकार त्यांचं इकडे दुकान आहे बुवा जवळच पडेल कॅन्टीनवर आणि अतिशय साऊंड घेऊन याच्यावरनं तुमका लक्षात येतं असं नजीम मुल्ला यांच्याकडून माझे फॅन बुवा आहे नजीम मुल्ला आणि या पंचक्रोशीत कुठेही बारी असली की येऊन ही भेट माझ्यासाठी कायम असतात त्यांच्याकडून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया